पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी। मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात फोन। अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल। प्रियंका गांधींनी घेतली खासदारकीची शपथ। वायनाडमधून निवडणूक जिंकल्यानंतर पहिल्यांदाच संसदेत तर नांदेड पोटनिवडणुकीमध्ये विजयी झालेले रवींद्र चव्हाण यांनी मराठीतून घेतली शपथ। सत्ता स्थापनेसंदर्भात दिल्लीत महायुतीची बैठक। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार घेणार अमित शहांची भेट। मुख्यमंत्री पदाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। मुख्यमंत्री पदाचा विषय आमच्यासाठी संपला, तर एकनाथ शिंदेंचा स्वभाव पाहता ते उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार नाहीत। संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य। मुख्यमंत्री निवडीचे अधिकार नरेंद्र मोदी आणि अमित शहांनाच। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची भूमिका। सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंनी पक्षाचे सर्वाधिकार मोदी आणि शहांना दिले। यापुढे तुम्ही बाळासाहेबांचं नाव घेऊ नका। खासदार संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर घणाघात। 132 आमदार निवडून आल्यानं भाजपचा मुख्यमंत्री होणं स्वाभाविक। छगन भुजबळांची प्रतिक्रिया। काही जण फडणवीसांना टार्गेट करत असल्याचा आरोप। महायुतीच्या मंत्रिमंडळात 50 पेक्षा जास्त कमी वय असणाऱ्यांची संख्या। सूत्रांची माहिती। ज्येष्ठ नेत्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता। देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर हालचाली वाढल्या। रवी राणा, नवनीत राणा सागर बंगल्यावर दाखल। धनंजय मुंडेही फडणवीसांच्या भेटीला। राजधानी दिल्लीत ईडीच्या पथकावर जीवघेणा हल्ला। एक अधिकारी जखमी। सायबर फसवणूक प्रकरणी छापा टाकण्याकरता गेले होते अधिकारी।